कामगारांची प्रकृती चिंताजनक। रेमंड युको डेनिमच्या कामगारांचे उपोषण 6व्या दिवशीही सुरू। यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांच्या वेतनवाढीचा आणि इतर प्रलंबित मागण्यांचा प्रश्न आता अधिकच गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाने आज रौद्र रूप धारण केले असून उपोषणास बसलेल्या 9 कामगारांपैकी 3 जणांची प्रकृती अतिशय खालावली आहे। उपोषणाच्या 6व्या दिवशी संजय यादव, विकास जोमदे आणि हरिहर तायडे या 3 कामगारांची प्रकृती कमालीची खालावली असून ती अतिशय चिंताजनक आहे। सरकारी वैद्यकीय पथक घटनास्थळी अनुपस्थित असताना डॉक्टर दीपक घरजोडे यांनी माणुसकीच्या नात्याने आपल्या टीमसह धाव घेत उपोषणकर्त्यांची तपासणी केली। गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा संपली असून प्रकृती धोक्याच्या पातळीवर आहे। त्यांना तातडीने रुग्णालयात हलवणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉक्टर घरजोडे यांनी केले आहे। मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मेलो तरी चालेल, पण उपोषण सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। उपोषण मंडपात जरी 9 जण बसलेले असले तरी कंपनीचे तब्बल 1800 कामगार आणि त्यांचे कुटुंबीय भर उन्हात या आंदोलनात सहभागी झाले आहेत। प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जर या काळात कोणत्याही कामगाराच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याला प्रशासन सर्वस्व जबाबदार राहील, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा व मेडिकल कॉलेजच्या डीननी 24 तास वैद्यकीय पथक आंदोलन स्थळी तैनात करावे। तसेच वाढता तणाव पाहता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त आणि समन्वय ठेवावा। यवतमाळचे जिल्हा प्रशासन या गंभीर परिस्थितीवर आता काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। हा उपोषणाचा 6वा दिवस आहे। गेल्या 6 दिवसापासून यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण पण नाही। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची प्रकृती आता ढासळत चाललेली आहे। त्यातले एक जे संजय यादव म्हणून जे इथे वर्कर आहे त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे। कारण की मला असं वाटते की ॲज पर त्यांचं जे ॲब्डॉमिनल पेन, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स आहे ते बहुतेक पेप्टिक अल्सर राहण्याचे चान्सेस वाटून राहिले। त्या कंडिशनचा पेन त्यांना होतो आहे। आम्ही आमचा जो प्राथमिक औषधोपचार होता जेवढा आम्ही इथे करू शकतो तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर पण त्यांचा पेन काही कमी होत नाही आहे। माझं असं व्यक्तिगत मत आहे की त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं। पण इथे ते जे वर्कर आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा ते म्हणतात की आम्ही मेलो तरी चालते, पण इथून आम्ही कुठेही जाणार नाही। त्याच्यामुळे माझं प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी तोडगा काढा। असंच जर चालत राहिलं तर मला नाही वाटत की हे जास्ती वेळपर्यंत सर्व्हाइव्ह करू शकतील। मी डॉक्टर दीपक घरजोडे, प्रायव्हेट माझं हॉस्पिटल आहे इथे, आणि इथे माझ्या एक माणुसकीच्या नात्याने मी इथे येऊन यांचा उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे।